लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सांगलीमध्ये चमत्कार झाला होता, परंतु हा चमत्कार झाला त्याचे कारण म्हणजे सांगलीचे तमाम दिग्गज काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले। विधानसभा निवडणुकीमध्ये या चमत्काराची पुनरावृत्ती करणं विशाल पाटील यांना सुद्धा जमलं नाही। या विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्या नातेवाईक असलेल्या जयश्री पाटील रिंगणात उतरल्या होत्या, अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या। विशाल पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना विजयी करणं विशाल पाटलांना शक्य झालं नाही। जयश्री पाटील यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला। याचा अर्थ विशाल पाटील यांना सुद्धा उपरती झालेली आहे की त्यांना सुद्धा चमत्कार वारंवार करता येत नाही, चमत्काराची पुनरावृत्ती करता येत नाही। अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील जेव्हा विजयी झाले तेव्हा त्यांना खरं तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची गाठभेट घेण्याचं काही कारण नव्हतं, परंतु तरीही ते दिल्लीत गेले याचं काही खास कारण होतं। कारण तेव्हा चित्र असं होतं की नरेंद्र मोदी कदाचित आघाडीचे सरकार चालवू शकत नाहीत, हे सरकार मध्येच कोसळेल आणि काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी मिळेल।